नमस्कार मित्रांनो. तर बघूया उद्या आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम करू शकतो ते. आज आपण 3 ट्रेड केले होते. त्याच्यामध्ये पहिला जो ट्रेड होता आपला तो निफ्टीमध्ये दिला होता. कारण निफ्टीमध्ये पहिला ट्रेड सकाळी घेण्याचं कारण एकच होतं की आज बँक निफ्टीची विकली एक्सपायरी होती आणि माझा असा व्ह्यू होता की बाबा बँक निफ्टीमध्ये तेवढं मुवमेंट होणार नाही, साईडवेज टाईप बँक निफ्टी ट्रॅप करल. पण आज बँक निफ्टीमध्ये बी चांगलं मुवमेंट झालं. तर आपण सकाळी मी निफ्टीचा 22,400चा कॉल बाय करायला दिला होता 190वर. त्याचं टार्गेट मी दिलं होतं 215चं. तर त्यानं 215 तर नाही गेला, पण 206पर्यंत गेला आणि त्याच्यानंतर रिवर्स खाली निघून आला. आता ज्यांनी इथं जवळपास कोणी बुक बी केला असेल, बऱ्याच जणांनी बुक पण केलं प्रॉफिट, पण ज्यांनी बुक नाही केलं टार्गेटसाठी थांबले असतील 7-8 पॉईंटमुळं टार्गेट हुकलं तर त्यांचा एसएल गेला असेल. त्याच्यानंतर आपण बँक निफ्टीचा पुट बाय करायला दिलं होतं. जवळपास ते पुट बाय करायला दिलं होतं आपण 360 ते 70च्या रेंजमध्ये इथं, आणि आपला एसएल होता 340चा. म्हणजे जवळपास 20 ते 30 पॉईंटचा एसएल होता. कारण मी स्टॉपलॉस मोठे देतच नाही. भले माझे 1-2 स्टॉपलॉस हिट जरी झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण माझा एक जरी ट्रेड चालला तर त्याच्यामध्ये 100-125 पॉईंट कसेही कंट्रोल होत होता. त्याच्यामुळं हा बी ट्रेड जो दुसरा आपण घेतला त्याच्यामध्ये आपला स्टॉपलॉस गेलाच नाही आणि त्यानं पहिला आणि दुसरंसुद्धा टार्गेट अचीव केलं. त्यामुळे सकाळी जो आपण निफ्टीमध्ये काही जणांचा प्रॉफिट बुक न केल्यामुळं एसएल जर गेला असेल तर तो एसएल याच्यामध्ये कवर झाला. त्याच्यानंतर मी 12-1च्या नंतर परत 47,700चा कॉलमध्ये एक बायचा ट्रेड दिला होता. त्या ट्रेडमध्ये आपला 10 ते 15 पॉईंटचा एसएल गेला. आणि इथं दुसरा एक तोच ट्रेड मी रीएंटर करायसाठी सांगितलं होता. पहिला ट्रेड इथं झाला आणि दुसरा ट्रेड आपण इथं केला. इथं थोडंसं प्रॉफिट त्यानं दाखवलं, पण याच्यामध्ये सुद्धा एक एसएल गेला. पण याच्यामध्ये किती 10 ते 15 म्हणजे 30 पॉईंटचा एसएल याच्यामध्ये गेला. तरीही आपण जवळपास आज जास्त लॉस बी नाही आणि प्रॉफिटमध्ये बी नाही, तेवढा 1,000-1,200-1,500पर्यंतच प्लसमध्ये हो. तर अशा पद्धतीनं आपले ट्रेड चालले. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपण ट्रेडिंग करताना हे ना कोणत्याही एका सिस्टमसोबत जुळून राहा. कारण काय असते, समजेच जण एकसारखं प्रत्येक दिवशी प्रॉफिट करतील असं मार्केटमध्ये होतच नाही. किती मोठा ट्रेडर असला तरी त्याचेसुद्धा एसएल हिट होतं. तरी पण डे आपला प्लसमध्येच क्लोज झाला, प्रॉफिटमध्येच क्लोज झाला. तर बघूया आता की उद्या आपण निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं ट्रेड करू शकतो. तर हे बँक निफ्टीचा हा डेलीचा चार्ट आहे आणि डेलीच्या चार्टमध्ये बँक निफ्टी ही ट्रेंड लाईनवर परत आली. मी तुम्हाला अजून बी एक गोष्ट सांगतोय, इलेक्शनचा इम्पॅक्ट मार्केटवर पॉझिटिव्ह पडेल का निगेटिव्ह पडेल त्या गोष्टी तुम्हाला चार्टमध्ये दिसतात. फक्त ते तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. आता एक गोष्ट आपण चेक केली तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 वेळेस, म्हणजे जवळपास बॉटमच्या ट्रेंड लाईनला बँक निफ्टीनं 6 वेळेस टच केलं आहे. आणि जेवढी वेळेस म्हणजे एक अशी सायकोलॉजी आहे की एखाद्या ट्रेंड लाईनला मार्केट 2 ते 3 वेळेसच रिस्पेक्ट करायला पाहिजे. तिथून मार्केट वरच्या साईडलाच दुसरा एक वरचा मूव बनून दुसरी एखादी ट्रेंड लाईन जनरेट करायला पाहिजे. ते एकदम चांगलं. पण एखाद्या ट्रेंड लाईनवर मार्केट जर 6 वेळेस 5 वेळेस 7 वेळेस येत असेल तर ती ट्रेंड लाईन तुटण्याचे चान्सेस जादा आहेत. त्याच्यामुळं निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये तरी माझा थोडासा व्ह्यू हा सेलिंगचाच बनतो. तरी पण जोपर्यंत कन्फर्मेशन आपल्याला भेटत नाही तसं ऑप्शन चेनच्या डाट्यामध्ये तर दिसतं आहे
प्रेशर कोण्या साईडला जनरेट झालं आहे ते, पण चार्टवर सुद्धा आपल्याला त्या गोष्टी दिसायला पाहिजे. जे पडद्याच्या मागं आहे ते तर आपण ओळखलं, जे पडद्यावर आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर व्यवस्थित आपल्याला मॅच करता आलं तर आपले ट्रेड एकदम ओके निघतात. तर आपण 15 मिनिटाच्या चार्टमध्ये पाहूया. हा 15 मिनिटाचा चार्ट आहे. आता इथं बघा, ही डेलीची ट्रेंड लाईन आहे आणि शेवटी एक स्पाईक देऊन परत वर बँक निफ्टी निघून गेली. आता उद्याच्या कंडिशनला बँक निफ्टी जर इथंच ओपन झाली 47,900च्या जवळपास, तर इथं एक आपण छोटासा स्टॉप लॉस लावून बाईंगचा ट्रेड घेऊ शकतो 48,200-300 पर्यंत. पण बँक निफ्टी जर गॅप डाऊन खुलली उद्या तर आपण 48,000च्या वर स्टॉप लॉस ठेवून सेलिंगचा ट्रेड घेऊ शकतो, कारण ट्रेंड लाईन हे वीक झालेली आहे, हे तुटू शकते. आणि दुसरी गोष्ट, जर आपण खालच्या साईडचं जर टार्गेट बघितलं तर बँक निफ्टी खाली आली तर किती येऊ शकते, तर तुम्हाला सांगतो मी. इथून जर बँक निफ्टी खाली यायला चालू झाली, एकदा या ट्रेंड लाईनच्या खाली जर एखादी डेची कॅन्डल जर क्लोज झाली तर बँक निफ्टीचं टार्गेट राहील 44,000चं. ती एका दिवसात नाही येणार, 2, 4, 5 दिवस किंवा निवडणुकीचा रिझल्ट जाहीर होतोवर पण येऊ शकते. पण हे आपण ऑप्शन चेनचा डाटा आणि चार्टवर जे दिसायला आपल्याला त्याच्यानुसार आपण ठरवायलो. पण हे आपण कधी गृहीत धरणार की अशा पद्धतीनं होऊ शकते. आपल्याला डेची एक कॅन्डल डेची या ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज झाली पाहिजे, तेव्हा आपण सेलिंगचा व्ह्यू 44,000साठी बनवणार. तोपर्यंत आपण सेलिंगचा व्ह्यू बनवणार नाही, कारण वातावरण तर तसं बनलं आहे, जनरेट तसं झालं आहे, पण आपल्याला चार्टमध्ये पण कन्फर्मेशन पाहिजे. त्याच्यामुळं तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे उद्या जर गॅपअप ओपन झाली तर आता सध्या इथं गॅपअप ओपन झाली तर एक सकाळी बाईंगचा ट्रेड 48,200पर्यंत आपण निफ्टीमध्ये घेऊ शकतो. गॅप डाऊन ओपन झाली त्याच्या वर 48,000च्या वर स्टॉप लॉस ठेवून एक सेलिंगचा ट्रेड घेऊ शकतो. हे झालं बँक निफ्टीचं. आता निफ्टीमध्ये काय करू शकतो आपण? निफ्टी आहे बघा, आज जे जास्त कन्फ्यूज मी आहे ना या निफ्टीमुळं झालं तुम्हाला सांगतो. कारण बरेच वेळेस मी याच्या अगोदर पण कितीक वेळेस ट्रेड केले ना, जेव्हा निफ्टी पॉझिटिव्ह असते ना ती निफ्टी बँक निफ्टीला बरोबर वरच्या साईडला ओढते. बँक निफ्टीमध्ये किती डाटा सेलिंगचा जनरेट झाला तरीही निफ्टी जर पॉझिटिव्हला जात असाल तर बँक निफ्टी तिच्या पाठोपाठ निघते. फक्त एवढंच आहे की व्होलाटाईल होऊन स्पाईक देऊ ती वर जाते, पण आज जरा वेगळंच झालं, कारण आज निफ्टी गंज वर जाण्यासाठी प्रयत्न करायली पण बँक निफ्टी तिला सपोर्टच करणं गेली. त्याच्यामुळे जास्त कन्फ्युजन इथं झालं. बँक निफ्टीनं आज निफ्टीला वर जास्त निघू दिलं नाही, तरी शेवटच्या टायमाला निफ्टीनं 22,600चा जे रजिस्टर होतं ते तोडलं, वर क्लोजिंग दिले. आता उद्या आपण निफ्टीमध्ये इथंच बाईंग करणार, याच्या खालचा स्टॉप लॉस लावणार 22,550चा स्टॉप लॉस लावणार आणि याच्यावरच आपण बाईंग करणार 22,600. पहिलं टार्गेट राहील आपलं 22,780 इथपर्यंत. इथं आल्याच्यानंतर परत डाट्यामध्ये काय चेंज होते काय नाही आणि इथे यायला किती वेळ घेते काय नाही, हे समजा गोष्टी बघून आपण सेकंड ट्रेडचा प्लॅन करूया. इथं पहिलं प्रॉफिट आपल्याला बुक करायचं. तर हे झाले आपले आणि निफ्टी आणि बँक निफ्टीचे दोन्ही प्लॅन. फक्त एवढंच आहे की निफ्टीमध्ये बाईंगच करायची, सेलिंगचा व्ह्यूच नाही. पण आता आपण इथं वर ओपन झाली इथला प्लॅन केला, पण जर उद्या गॅप डाऊन ओपन झाली तर गॅप डाऊन जर ओपन झाली तर निफ्टीला पहिला सपोर्ट 22,480चा, दुसरा सपोर्ट हा राहील. म्हणजे याच्या खाली 22,370च्या खाली निफ्टी जाणार नाही. हे स्ट्रॉंग बाईंग झोन आहे, हे तुटणार नाही कारण डाटा तसा सांगतोय. त्याच्यामुळं उद्या आपल्याला गॅपअप ओपन झाली तर बाईंगचा पहिला ट्रेड राहील. जर गॅप डाऊन ओपन झाली तर थोडंसं व्होलाटाईल मार्केट होईल, पण चांगली स्ट्रॉंग बाईंग 22,370 पासून होईल. त्याच्यामुळं उद्या
अशा पद्धतीने आपला ट्रेडचा प्लॅन राहील. तसं मी तुम्हाला ग्रुपवर अपडेट करतच असतो आणि वेळोवेळी तुम्हाला त्याच्यामध्ये मी कशा पद्धतीनं ट्रेड घ्यायचा, काय नाही, काय वातावरण व्हायला आहे, कशा पद्धतीनं डाटा जनरेट व्हायला, काय गोष्टी आपण कुठं कुठं ट्रेड अवॉइड पण करू शकतो, या गोष्टी मी वेळोवेळी सांगत असतो ग्रुपवर. चालेल मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. फक्त एवढंच करा, व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत राहा, मित्राला वगैरे सांगा. बाकी दुसरं काही नाही, कारण मी माझं जेवढं बी नॉलेज आहे ते मी फ्रीमध्ये शेअर करतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगतो आणि ग्रुपवर पण माझं नॉलेज मी तुम्हाला शेअर करतो आहे. त्याच्यामुळं थोडं बहुत तुम्ही पण सपोर्ट करा. धन्यवाद.